पप्पा कुठे गेले? पप्पा वर्ष श्राद्धच कार्यक्रम कुठे? बीड मध्ये कुठेतरी होतो. त्यांनी लिव्हर टाकलं आपण. त्यांनी काय केलं, वाढत नाही मी त्यांना सांगत. बोला आता तू बिनधास्त काय जे तू म्हणतो नाही खरं. जय श्रीराम. ट्युलिप ग्रो सॉईल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा माऊली वाघमारेंचा पुनर्गावमधील प्लॉट असून हा भेंडीचा प्लॉट आहे. ही जी व्हरायटी पंचगंगा सीड्सने डेव्हलप केलेली संकरित व्हरायटी आहे आणि मॅक्झिमम यील्ड घेण्यासाठी ही व्हरायटी नावाजलेली आहे. तर ह्या व्हरायटीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, डिजीज मॅनेजमेंट, फर्टिगेशन हे मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने चालू आहे. आणि याच्यामध्ये आता किती दिवस झाले रोजचं या प्लॉटला? या प्लॉटला साधारणतः आता 60 दिवस होत आले. 60 दिवसाचा हा प्लॉट आहे. 60 दिवसाच्या हिशोबाने आपण भेंडीच्या वाढीवर टार्गेट न करता भेंडी डॉर्फ ठेवून मॅक्झिमम यील्ड कसा काढता येईल याच्यासाठी आपण फर्टिगेशन टाकलेलं आहे. तर यामध्ये ट्युलिप ग्रो सॉईल फूड वेबचे मायक्रोबायोलॉजिकल फॉर्म्युलेशन इथे यूज झालेले आहे. म्हणजे त्यानेच स्लरी मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट हे त्यानेच आपण करत आहोत. आणि मिनिमम टॉक्सिक कंटेंट म्हणजे नाहीचे जवळजवळ अशा पद्धतीचा हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तर हा टोटली मायक्रोबायोलॉजिकल फर्टिगेशन आहे. तर याच्यामध्ये रोज आता आपण हा जो प्लॉट लावला राजू भाऊ, तर तुम्ही लावण्यापासून तर आजपर्यंत तुमच्या म्हणजे याच्यामध्येच आहे. तर याच्यामध्ये ज्या ज्या इम्प्रूव्हमेंट झाल्या किंवा जे ज्या अडचणी आल्या की प्लॉटमध्ये कसं काय, तर तुम्ही जे वापरल्याने काय फायदा झाला काय ते तुम्ही 1-2 शब्दामध्ये ब्रीफ करा. आम्ही ज्या वेळेस हे प्लॉट लावायचं नियोजन केलं त्यावेळेस सरांनी आम्हाला तुम्ही मल्चिंग सजेस्ट केला आणि मल्चिंग सजेस्ट केल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने हे काम चालू केलं. मल्चिंगवर हा प्लॉट टाकला आणि आमचं इतरही अजून एका ठिकाणी प्लॉट आहे, परंतु ह्या पद्धतीचे त्या प्लॉटची ग्रोथ नाही आणि जे उत्पन्न नाही तर ते उत्पन्न पण कमी. तर हे जे मायक्रोबायोलॉजीच्या खाली हा जो प्लॉट सरांच्या मार्गदर्शनाखाली गेला तर याचे खालून फुटवे वगैरे जे फुटलेत तर ते आज शेंड्याच्या बरोबरीत आलेले आहेत आणि भरपूर असा माल हा निघायला लागलेला आहे. आता 2 महिन्याच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने हा माल बऱ्यापैकी आम्ही जे जुन्या पद्धतीने करीत होतो तर त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी आम्हाला उत्पन्न वाढलेलं जाणवतं आहे. आणि जी भेंडीची जी क्वालिटी ती एकदम सुपर अशी क्वालिटी आहे. मार्केटला आम्ही भेंडी नेल्यानंतर व्यापारी आमची वाटच पाहत असतात आणि गेल्याबरोबर व्यापारी अक्षरशः भेंडीसाठी भांडणं करतात. भावही आज आम्हाला 50 रुपयाच्या आसपास भेटू राहिला आणि आम्ही आजच्या कंडिशनला समाधानकारक आहेत. तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला आता आपल्या शेतकऱ्यांची सगळ्यांची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेवढं जास्त क्षेत्र शेतकऱ्याला असेल तेवढा तो जास्त कर्जबाजारी आजच्या परिस्थितीला. बरोबर. 50 एकर जर एखादं क्षेत्र असेल तर त्याचं कर्ज पण त्या पट्टीत आहे. कारण याचा हे कशामुळे होतं आहे की आपल्याला नॉलेज म्हणजे नॉलेजचं नाही बरं का, पण हे होतं कशामुळं की आपण मार्केटमधली जी रिक्वायरमेंट आहे ती विचारात न घेता प्रोडक्शन करणे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याचा म्हणजे याच्यामध्ये कुठलाच समतोल न ठेवणे. मागणी कशाची आहे आणि पुरवठा कशाचा आहे हा विचार तुम्ही करत नाही. म्हणजे पाहिजे काय मार्केटला आणि देतो काय, याच्यामुळे आपल्याला ही परिस्थिती आलेली. तर आपण काय करतो, या खांद्याने सांगितलं टॉमॅटो पैसे झाले का तो आपण जे सुटवतो ते टॉमॅटोचे रोपं बुकिंग करतो आणि मग टॉमॅटोचा जेव्हा काटा होईल सगळ्यांचा त्याच वेळेस आपण समाधानी होतो. अशी परिस्थिती आहे आपली. तर माझं म्हणायचा उद्देश हाच आहे का आपण आता इथं आमचा जवळजवळ 20 एक शेतकऱ्यांचा समूह आहे. इथं आम्ही एकमेकाला चर्चा करूनच आम्ही पीक व्यवस्थापन करतो. तर ही जी काही शेती आहे ही SR सिस्टमने आपण इथं काम करतो. म्हणजे सॉईल रिसायकलिंग सिस्टमवर आपण काम करतो. SR सिस्टम जी अशी आहे की यामध्ये सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये 100% काम केलं जातं आणि ती फक्त एकमेव कंपनी करते, ट्युलिप ग्रो सॉईल फूड वेब. तर तुम्हाला पण अशा प्रकारचा प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही जयेश वागचौरे किंवा ट्युलिप ग्रो सॉईल फूड वेबला संपर्क साधू शकता. आता ह्या प्लॉटचं तुम्हाला मी सांगतो, एक भेंडीचं शूट आहे. एका भेंडीच्या शूटला आपण 5-5, 6-6 बाय शूट काढलेले सबशूट. ते सबशूट पण आता ह्या लेवलला मेंटेन झाले. म्हणजे आपण जो शूट निघणार होतो, समजा एका शूटला 5 भेंड्या निघणार होत्या, 5, 10, 15 समजा,
तर त्याला मल्टिप्लाय झाल्या 4 म्हणजे 60 भेंड्या निघणार ॲट अ टाईम. म्हणजे आपला यील्ड काय झाला, यील्ड तिथं 4 टाईम आपला वाढला. पण फर्टिगेशनची जी कॉस्ट आहे ती फर्टिगेशनची कॉस्ट तीच आहे. ही याच्यामधली मेन बाजू आहे. असं नाही का उत्पन्न हिवी केलं पण फर्टिगेशन पण त्या पटीत 4 टाईम वाढला असं नाही. इथं फर्टिगेशन कॉस्ट तीच आहे, मिनिमम कॉस्टवर काम करतोय, पण यील्ड जास्त येण्यासाठी प्रयत्न करतोय आपण. तर अशा पद्धतीने सबशूट काढल्यामुळं काय झालं की यील्ड वाढतोय आपला. आता समजा इथं भेंडी, तर हिला बघा 4 शूट आहे. 4 शूटला परत प्रत्येक शूटला, प्रत्येक पेऱ्याला, प्रत्येक इंटरनॉटच्या मध्ये एक एक भेंडी. म्हणजे एक एक भेंडी त्याचं न्यूट्रिशन आपण काय करतोय, भेंडी तोडूपर्यंत आपल्याला त्या पानाची काळजी घ्यायची. भेंडी तोडली तुम्ही, त्या पानाला काय लागणार आहे, आता तुम्हाला भेंडी सरळ ठेवायची ते मला लागणार आहे कॅल्शियम, बोरॉन हे कंटेन लागणार आहे, झिंक लागणार आहे तिला, त्याचं बॅलन्स न्यूट्रिशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर भेंडी चालली पाहिजे म्हणजे NPK तुम्हाला कॉन्स्टंट फ्लोमध्ये द्यायचं आहे. मल्टिपल न्यूट्रियंट आहे ते तुम्हाला कॉन्स्टंट फ्लोमध्ये द्यायचे. याचं तुम्हाला न्यूट्रिशन जमलं पाहिजे. हे न्यूट्रिशन जमणं हे आपलं खरं काम हे की न्यूट्रिशन बॅलन्स कसं ठेवायचं, काय गरजेचं आहे काय नाही गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे खूप यामध्ये. आणि यामध्ये झाडाची वाढ करून नुसता फायदा नाही. आणि ह्या प्लॉटला आत्तापर्यंत राजू भाऊ इथं कुठला PGR वापरला का? अजिबात नाही. Zero. कुठल्या काही कोणते काळे पाणी वगैरे काही सोडलं नाही, का आपण? काही विषयच नाही. काही नाही. हा जो प्लॉट आहे हा कशावरती डेव्हलप, जे झालं तेच सांगा तुम्ही. सगळं मायक्रोबायोलॉजी तुमच्या हा. हिशोबाने जे याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आपण असे काही PGR वगैरे काही घेतले का पाहिजे. कोणाचे? अजिबात नाही, अजिबात. कोणत्याही प्रकारचं PGRची गरज पडत नाही पिकाला. PGR हा कधी लागेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही सॉईल फूड वेबमध्ये काहीतरी एखादी साखळी तोडता आणि त्यावेळेस तुम्हाला ते स्टिम्युलेट करण्यासाठी तुम्हाला लागेल. तर त्याची गरज नाही आहे. आणि देखाव माल फसव धंद्यावर जायचंच नाही आपल्याला. सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करा आणि प्रॉपर शुअर इन्कम आपल्याला भेटणार आहे. आता राहिला डिजीजचा विषय. आता बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर जास्त नायट्रोजन एक्सेस झाला तर अनेक किडी त्याच्यावर आकर्षित होतात. चांगल्या माणसाला आजारी पडत नाही. चांगला माणूस जो असतो हा आजारी पडत नाही, कारण याचं रिझन असं आहे का तो हेल्थी राहतो. तसं चांगलं पीक, निरोगी पीक कधीच आजारी पडणार नाही. रोगटेल माणूस असला, अशक्त माणूस, त्याला उभं राहता येत नाही, त्याला लवकर आजार होतील, टायफॉइड होईल, पण चांगल्या माणसाला होत नाही. याचं कारण आहे तो सशक्त आहे. तसं पिकामध्ये पण आहे. प्लॅन्ट फिजिओलॉजीनुसार पीक हे जर सदृढ असेल आणि सशक्त असेल तर याला त्याचे शेजारी तुम्ही किती रोगटेल झाड लावा, ह्या शेजारच्या क्रॉपला काहीच होणार नाही. याचा आम्ही 16 वर्षापासून याच्यावर आम्ही अनुभव घेतोय की सशक्त पीक असेल तर काही होत नाही. मग सशक्तपणा येण्यासाठी तुम्हाला माती सशक्त बनावं लागेल. मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवावं लागेल. नुसतं बोलबच्चन देऊन उपयोग नाही. ऑर्गॅनिक कार्बन वाढा, अमकं करा, तमकं करा, हे करायचं काम नाही. हे प्रॅक्टिकल आपल्याला काम करावं लागेल. स्लरी मॅनेजमेंटवर आपल्याला काम करावं लागेल. तर यासाठी तुम्हाला खरोखर काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या समूहामध्ये कनेक्ट होऊ शकता आणि आम्ही तुम्हाला वेल गायडन्स करू. आत्तापर्यंतचे आमचे जेवढे सगळे प्लॉट आहे ते वेल म्हणजे कमर्शियली आपण काही कुठं कोणाला गाईड करत नाही, पण जे पण प्लॉट आहे आपले सगळे ते अप्रतिम आहे. आता आमचा इथला जगदीश भाऊ चौधरींचा प्लॉट आहे टोमॅटोचे किती कॅरेट निघले आत्तापर्यंत? त्यांचे रेकॉर्ड तोड कॅरेट निघलेले आहे. आणि शेतकरी आता म्हणजे उचलू घायला झाला, इतका माल निघू राहिला. आजही प्लॉट म्हणजे त्यांच्या बरोबरचे प्लॉट आज संपून गेलेत. एक महिन्यापूर्वी संपले. 1 महिन्यापूर्वी संपून गेले आणि त्यांचा प्लॉट अजूनही चालू शकतो, इतका माल निघतोय तिथे. स्टेबल प्लॉट आहे. स्टेबल प्लॉट आहे एकदम. म्हणजे वैतागून फर्टिगेशन बंद केलेलं आहे. वैतागून फर्टिगेशन आणि तो 26 बॅरल सिस्टमवर डेव्हलप केलेला प्लॉट आहे. तर मला सांगायचं हेच आहे का हा काय मार्केटिंगसाठीचा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ आहे का न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे किती महत्त्वाचा पार्ट आहे क्रॉपमध्ये. याच्यासाठी सॉईल मायक्रोबायोलॉजी, नेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आणि सॉईल फूड वेब हे किती महत्त्वाचं आहे याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतो. आणि याचा अनुभव हे राजू भाऊंनी घेतलेला आहे. यांनी स्वतःला आता रुद्र पण आहे हा, म्हणजे आता त्याचे वडील इथं नसल्यामुळे त्याला आपण घेतलं. याच्या आधी वांग्याचा पण प्लॉट होता, तो पण एकदम तुला काय अनुभव आला याच्यामध्ये, काय चेंजेस झाले, तू लहानपणापासून इथं आहे, काय बदल जाणवला तुला आतापर्यंत? लहानपणापासून आम्ही सगळे आपलं केमिकल फर्टिलायझर्स आणि ते यूज करत होतो आणि त्याने फरक पडत होता, असं नाही पडत होता, पण तो त्या काळापुरता होता. आणि आता या मायक्रोबायोलॉजीमुळे सॉईलवरच काम आहे, त्यामुळे तो कंटिन्युअस असतो आणि द फर्टिगेशन असतं ना ते झाडाचं ते कंटिन्युअस असतं. म्हणजे अपटेक प्रॉपर चाललंय. अपटेक प्रॉपर चाललाय. झाडं व्यवस्थित. याच्या आधीचा प्लॉट कसा होता? याच्या आधीचा आमचा आधी वांग्याचा होता. याच्या आधी हा पण सरांनीच घेतला होता आणि त्याच्या आधी टरबूजचा होता.
तो आम्ही याच्यावरच घेतला होता, आपलं केमिकल फर्टिलायझरवर. तिथं आपलं फ्लॉप शो झालं तिथं फ्लॉप झालता. तर म्हणजे या पद्धतीने काम करा. आणि हा भेंडीचा प्लॉट आहे, चांगलं उत्पन्न चालू आहे सध्या, 50-1 रुपये भाव चालू आहे. 30 रुपयाच्या वर आपल्याला परवडेल हा प्लॉट. त्याच्यामुळं तुम्ही ह्या सिस्टमने काम करा. या पद्धतीने तुम्हाला काही नॉलेजची हे असेल डिफिशियन्सी तर ती आम्ही काढून टाकू. राजू भाऊ, या व्यतिरिक्त तुम्ही 2 शब्द सांगा शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे काम करणं. मला शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी पण ड्रिप इरिगेशनमध्ये काम करतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवर माझं जाणं येणं असतं आणि जे रासायनिक खतांवरती जे विसंबून आहेत ते फक्त पीक काढून मोकळे होतात, पण पुढच्या पिकाला त्याचा काहीच फायदा होत नाही. जे पीक आहे रासायनिक खताने तेवढं एक पीक निघून जातं आणि पुढच्या पिकाच्या वेळेस जमीन कडक झालेली असते, मशागतीला वगैरे त्रास होतो. तसं ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये सरांच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही स्वतः अनुभव घेतला की इथं जे मी उभा आहे, ही मित्राचं क्षेत्र आहे माझ्या. तर ज्यावेळेस आम्ही इथं ट्रॅक्टर आणला होता तर याच्या आधीची जी ह्या जमिनीची हिस्ट्री होती का अगदी असे मोठमोठे ढेपड निघायचे आणि एकदम अशी निबार जमीन होती. पण मागच्या पिकापासून वांग्याच्या पिकानंतर ज्यावेळेस याची नांगरट केली तर एकदम मऊ भुसभुशीत असं रान होतं आणि ज्या छोटे गांडूळ म्हणतो आपण तर त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. जे ढेपड काढल्यानंतर त्याच्यात असे त्याचे होल दिसत होते आणि एकदम नरम होतं. ह्या पिकाला ज्यावेळेस रान तयार करत होतं भेंडीसाठी तर अजिबात त्रास झाला नाही. एका सिंगल रोटावेटरमध्ये रान तयार झालं. माझा स्वतःच्या शेतीचा असा अनुभव आहे की रासायनिक खतं वापरल्यानंतर पुढच्या पिकाला जुन्या खताचा वगैरे काही फायदा होत नाही. तसं याचं नाही, याची जमीन रेडी होऊन जाते पुढच्या पिकासाठी सुद्धा. जमिनीत ताकद तयार होते आणि मुळात पीक ज्यावेळेस आपण बीज रोपण करतो तर पीक उतरतानाच एकदम असं टवटवीत उतरतं, रोगट वगैरे राहत नाही. आता फवारणी तर करावंच लागते, पण बऱ्यापैकी माझ्या अंदाजाने 25 ते 30% फवारणीचा सुद्धा खर्च वाचतो. आणि राहिला फर्टिगेशनचा समजा रासायनिक खताचा विषय, तर त्या तुलनेत जे आपण म्हणतो की रासायनिक खताला जो पैसा लागतो किंवा ज्या पद्धतीनं खर्च होतो तर त्या तुलनेत माझ्या अंदाजाने 50%च्या आसपास हा खर्च आता कमी व्हायला लागला. शिवाय जमीन पण सुधारली आणि आता आमचे पिकं बघून हे जे भेंडीचं क्षेत्र आहे त्याचे इथं आता हे तिसरं पीक आहे. टरबूज वाढी फ्लॉप गेली होती, त्याच्यानंतर आम्ही सरांना कनेक्ट झालो आणि आता आमचा 20-22 शेतकऱ्यांचा ग्रुप झालेला आहे. तर आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला खूप चांगला अनुभव आलेला आहे. ऊसाला सुद्धा सरांनी जिथं आमचा 35-40 ऊस जात होता तर तिथं त्यांनी 60च्या वर ऊस नेऊन घातलेला आहे. खोडव्याचं सुद्धा ॲव्हरेज त्यांनी भरपूर पुढं नेलेलं आहे. खोडव्याचा ॲव्हरेज जो खोडवा आमचा 40-45 गेला होता तर तो सरांच्या नियोजनाखाली 60 टनाच्या आसपास आमचा खोडवा पण गेलेला आहे. आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट एक हे आहे की सरांची सर्व्हिस खूप छान आहे. आल्यानंतर ते प्लॉट फिरवून पाहतात आणि काय जे आहे प्लॉटमध्ये तर बारीक सारीक गोष्टी सांगतात. आपण त्यांना निम्म्या रात्री कधीही फोन केला तरी फोन पण रिसिव्ह करतात आणि मार्गदर्शन करतात. त्यांना फोटो वगैरे टाकले तर त्यांना जर वाटलं प्लॉटवर जायची गरज आहे तर ते 1-2 दिवसात प्लॉटला व्हिजिट पण करतात. आणि आमचा संपूर्ण जो ग्रुप आहे तर सुरुवातीला आम्ही थोडी सुरुवात केली होती, पण आता आणखी आमचे जे मित्र आहेत ते आता कनेक्ट होऊ पाहतात आणि भरपूर असं सरांचं गायडन्स आम्हाला कंटिन्यू असतं. ह्या क्षेत्रात तर भरपूर माणसं असतात, पण आम्हाला हा जो माणूस भेटलेला आहे तर हा प्रत्यक्ष जमीन सुधारण्यासाठी काम करू राहिला. म्हणजे आम्ही याच्या पुढचं जे पीक करणार आहे तर ह्याच्यातून जो काय फायदा आम्हाला होतो आहे हा पुढच्या पिकाला फायदा होणार आहे. याच्यानंतर पुढचे जे पिकं राहतील तर माझ्या हिशोबाने ते आणखीन याच्यापेक्षा चांगली क्वालिटी मिनिमम येत कॉस्टवर राहील. जाते. मिनिमम कॉस्टवरती जातील, खर्च कमी होऊन जाईल असे आम्हाला आता म्हणजे खात्री 100% पटलेली. तर माझं इतर शेतकऱ्यांना असं म्हणणं राहील का तुम्ही सुरुवात करून पहा, छोटी सुरुवात करून पहा, तुम्ही ॲटोमॅटिकच मोठ्या क्षेत्राकडे वळतान आणि ह्या पद्धतीनं तुम्ही काम निश्चित करतान. जय श्रीराम. जय तर श्रीराम. तुम्ही कनेक्ट होण्यासाठी 70-20-60-94-69 किंवा इलिप्रो सॉईल फुडोब या कंपनी संपर्क साधा. ही शेतकऱ्यांची कंपनी शेतकऱ्यांसाठी आहे. हे काही कुठं असं काही कुठं MNC वगैरे नाही आहे, पण आपली एक सगळ्यांच्या समूहाने हे काम करतो आपण. तर तुम्ही कनेक्ट व्हा आणि मातीसाठी काम करायचं असेल तर 100% आम्हाला कनेक्ट व्हा, कारण आमच्या इतकं प्रामाणिक काम कोणी करत नाही. 100% आम्ही छाती ठोकून सांगतो. तर हा भेंडीचा प्लॉट आहे, तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जय श्रीराम. जय श्रीराम.